काही चमचमीत आणि हेल्दी खायचंय, ज्याला खाऊन तुम्ही म्हणाल एक नंबर. ह्या कुरकुरीत वड्या बनवूया शेवग्याच्या पानापासून. चला तर आयर्न आणि कॅल्शियम देणारी रेसिपी बघूयात. आपण घेऊ 1 बाउल शेवग्याची पाने, त्याचप्रमाणे बेसन, तेल, मिरच्याची पेस्ट, भाजणीचं पीठ, मिरची पावडर 1 चम्मच, सांबार, अर्धा चम्मच मीठ, तीळ 1 बाउल, अर्धा चम्मच ओवा, अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच हळदी. चला तर मग आपण एका ताटात सर्व सामग्री काढून घेऊया आणि एकत्र छान मिक्स करून याचं पीठ मळून घेऊया. छान उंडा घट्टसर बनवूया. त्यामुळे आपल्याला रोल बनवायचे त्याचे, तर रोल छान आले पाहिजे. जर आपण ढिल्ला ठेवला उंडा तर ते व्यवस्थित येणार नाही, आकार व्यवस्थित येणार नाही. एक जीव छान करून घेऊया आणि घट्टसर उंडा बनवूया. जर आपल्याला बेसन कमी वाटलं तर आपण वरतून बेसन त्याच्यात मिक्स करू शकता. पतले झाले तर तेल लावून छान चोपडं करून घ्या. हे असं पीठ मळून आपल्याला याचे छान 2 रोल करून घ्यायचे आणि त्याला मस्तपैकी तीळ लावायचे, जे चवीसाठी चांगले आणि पौष्टिक आहेत. आणि नंतर याला आपण छान असं पातेल्यात वाफवायला ठेवूया. त्यामध्ये पाणी टाकूयात, त्यावर चाळणी ठेवून आपण त्याला छान तेल लावून घेऊयात आणि त्यामध्ये रोल ठेवूयात. आता या रोलला आपण कव्हर करून घेऊया आणि 20 मिनिटे छान वाफवायला ठेवूया. चला तर बघूया आपण 20 मिनिट झालेत आपले. आता चाकू हे टाकून बघूया. चाकूला काही लागलं नाही, म्हणजेच हे छान झालेले आहेत. आणि आपण आता गॅस बंद करू आणि 5 मिनिटं आपण यामध्ये वाफ दाबू देऊ. चला तर आपण आता याला एका ट्रेमध्ये छान रोल काढून घेऊ आणि त्याला गोल आकाराने काप करू. मी जाड ठेवले. तुम्हाला जर पतले करायचे असतील तर तुम्ही पतलेही करू शकता. मला थोडे जाडसर ठेवायचे होते, त्याच्यामुळे मी जाडसर घेतले. आणि मी शालू फ्राय करणार आहे. तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असतील तरीही करू शकता, छान लागतात. पण तेल जास्त नको आहे म्हणून मी शालू फ्राय करते. डाएटकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे ना, त्यामुळे. आणि तसे हे असेही पण कुरकुरीत बनतात. शालू फ्राय केले तरी कुरकुरीत बनतात, डीप फ्राय केले तरी कुरकुरीत बनतात. आणि तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसलं तर तुम्ही तसेही करू शकता. चला तर आपण आता याला पलटून घेऊया. हे मिडियम गॅसवर छान होऊ द्या. का बरं, फुल गॅसवर नरम होतात, मिडियम गॅसवर छान कुरकुरीत होतात. चला आता आपण याला ट्रेमध्ये काढून घेऊया. ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.